आंखें देखें मौन मुख सहा कहा नहीं जाए, लेख विधाता का लिखा कौन किसे समझाए, कौन किसे समझाए। मेरे मौन के पीछे हे माधव तेरे कहे शब्द है, मेरे मौन के पीछे हे माधव तेरे कहे शब्द है। जिस दिन ये मौन टूटा उस दिन महाभारत निश्चित है, महाभारत निश्चित है। व्यक्त होणे म्हणजेच विचार, भावना, इच्छा, मत मांडणे। मग मांडलेल्या इच्छा, विचार, मतांचा जेव्हा अनादर होतो आणि अनादराचं रूप म्हणजेच इग्नॉरन्स, अपमानित तीर ज्यावेळेस आपल्याकडे फिरकावला जातो, त्या फिरकावलेल्या तीरापासून वाचवण्याचं, संपूर्णपणे प्रोटेक्शन करण्याचं जे एक ढालीसारखं जे काम करतं ते म्हणजे फक्त मौन, फक्त मौन। जिथे आपला मान नसतो ना तिथे मौन राहणेच योग्य असते। आपले मत, भावना, अभिप्राय जेव्हा ह्यांना कुठली व्हॅल्यूच राहत नाही ना तेव्हा तिथे शाब्दिक चर्चा करून लाचार न होणेच योग्य राहील। आपले शब्द जेव्हा अर्थ हरवून बसतात म्हणजेच आपल्या मतांचा, भावनांचा, अर्थाचा अनर्थ केला जातो, त्यावेळेस सगळ्यात मोठे चिलखत म्हणजे आपण बाळगलेले मौन ही असते, जे आपले मान, सन्मान, आत्मविश्वास यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो। हे जे मौन असतं ना ते समोरच्या व्यक्तीला जणू एक मेसेज देत असतं, एक संकेत देत असतं की अटेन्शन मिळवण्यासाठी किंवा हाजी होजी करून लक्ष वेधण्यापेक्षा मी शांत राहील, मी माझं मौन धारण करून माझा आत्मसन्मान, माझा आत्मविश्वास, माझा स्वाभिमान जपणे जास्त पसंत करेल। एक समजदार, विचक्षण व्यक्तीची ओळख त्याने योग्य वेळी किंवा समयानुसार धारण केलेल्या मौनातूनच होत असते। थोडक्यात म्हणजे जिथे आपल्या शब्दांचा, भावनांचा आदर केला जात नाही तिथे मौन बाळगणे म्हणजेच आपल्या स्वाभिमानाला, आपल्या सन्मानाला, आपल्या आत्मविश्वासाला इजा होण्यापासून वाचवणे होय। आणि हे योग्यच आहे। बघा जमतंय काय।